टीम इंडियाने हे काय केलेलं का? आयर्लंड सिरीज पण हारलो आपण, इंग्लंड सिरीज पण हारलो 4-0 ने, आयर्लंड सिरीज 2-0 ने हारलो. श्रेयस अय्यर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 7 मॅचेस खेळला आहे, अजून एक सुद्धा मॅच जिंकला नाही. काय चुकी होते आपली? गौतम गंभीर एरामध्ये काय काय रेकॉर्ड्स बनते ती काही कळना झालंय मला. खूप घाण हारलो आहे. ज्यांनी क्रिकेट 2018-19 पासून चालू केलं आहे बघायला, त्यांना वाटत असेल की क्रिकेट असं आहे की सिरीज आपण कधी हारत नाही. असं नाही भावांनो, मी तुम्हाला सांगतो 2011 मध्ये आपण सेम इंग्लंड टूर मध्ये गेलो होतो. जुलै मंथ पासून सप्टेंबर मंथ पर्यंत, म्हणजे जवळपास 3 महिने आपण इंग्लंड मध्ये होतो. 4 टेस्ट मॅचेस, 1 T20 मॅच होती आणि 5 ODI मॅचेस होते. आणि गेस करा आपण किती मॅचेस जिंकलो असेल? एक सुद्धा मॅच आपण जिंकलो नव्हतो त्या सिरीज मध्ये. मी तेव्हापासून क्रिकेट बघतोय, तर मला माहिती आहे की क्रिकेट किती अवघड असतं. आणि जर पुढची टीम चांगली खेळली तर तीच डिझर्व आहे त्या दिवशी ती मॅच जिंकायला. तर आता आपली नेक्स्ट ODI सिरीज असणार आहे 3 मॅचची, आणि मग झिम्बाब्वे सिरीज आहे T20. लेट्स बॅक टीम इंडिया. श्रेयस अय्यर कॅप्टन्सीच्या अंडर झिम्बाब्वे सिरीज तर जिंकलीच पाहिजे, नाही तर खूप क्वेश्चन येणार गौतम गंभीरवर, श्रेयस अय्यरवर, टीमवर. ह्या सिरीज मध्ये काय काय रेकॉर्ड झाले बघू आपण. 6 मॅचेस ऍज अ कॅप्टन हरायला बघा तुम्ही. सूर्यकुमार यादवला 750 दिवस लागले होते. 36 मॅच नंतर सूर्यकुमार यादव 6 मॅचेस हारला होता, आणि श्रेयस अय्यरला फक्त 7 मॅचेस लागलेत आणि 16 दिवसात 6 मॅचेस हारला आहे. जेव्हा सूर्यकुमार यादव कॅप्टन होता तेव्हा खूप क्वेश्चन आले सूर्यकुमार यादववर की हो डिझर्व करत नाही, कसा T20 वर्ल्ड कप जिंकला, कसा एशिया कप जिंकला, फॉर्म नाही. पण आता सूर्यकुमार यादव नाही तर सगळी त्याची रिस्पेक्ट करतायत. श्रेयस अय्यरने ह्या सिरीज मध्ये कॅप्टन्सी ठीकठाक केली, पण बॅटिंग मध्ये पण एक डिसेंट परफॉर्मन्स दिला त्याने. बॅटिंग त्याचा स्कोर बघा, फर्स्ट मॅच मध्ये 68 रना केल्या, परत 37 रना केल्या, परत 80 केल्या, परत 28 रना केल्या. म्हणजे 2 मॅचेस मध्ये बघा तुम्ही स्टार्ट चांगला होता पण कन्वर्ट नाही केला. पण एक डिसेंट बॅटिंग केली त्याने ह्या सिरीज मध्ये. बॅटिंग जबरदस्त केली, पण कॅप्टन्सी मध्ये अजून फर्स्ट विन भेटली नाही त्याला. जॉस बटलर सगळ्यांनी वाटलं की आता रिटायरमेंट एज आहे त्याची. T20 वर्ल्ड कप मध्ये फॉर्म मध्ये नव्हता, IPL मध्ये फॉर्म मध्ये नव्हता, पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आता लास्ट मॅच मध्ये त्याने 131 रना केल्या आणि हा रेकॉर्ड तोडला आहे. मोस्ट 6 इन इंटरनॅशनल क्रिकेट ऍज अ विकेट किपर महेंद्रसिंग धोनीचे होते 359. तर जॉस बटलर नंबर 1 ला आहे. हायेस्ट पार्टनरशिप इन T20 फॉर्मॅट बघा तुम्ही, जॉस बटलर आणि हॅरी ब्रूक 233 रन्स सेकंड नंबरला पोहोचले आहेत. इंडियाने फर्स्ट टाइम 200+ रनची पार्टनरशिप कन्सिडर केली आहे. खूप खराब दिवस चालले आहेत इंडियन क्रिकेटचे, आणि इंडियन फॅन जर तुम्ही कट्टर असेल तर तुम्हाला पण वाईट खूप वाटत असेल. श्रेयस अय्यरच्या अंडर काय रेकॉर्ड झालेत बघा एकदा. फर्स्ट टाइम आयर्लंडच्या अगेन्स्ट आपण मॅच हारलो. फर्स्ट टाइमच झाला आहे आयर्लंडच्या अगेन्स्ट सिरीज पण हारलो आपण. आणि फर्स्ट टाइम असं झालं आहे की आपण 5, 6, 7 मॅचेस झाल्या तरी आपण जिंकलो नाही एक सुद्धा मॅच. 100+ रनच्या मार्जिनने आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम हारलो आहे. सगळ्यात मोठी डिफीट रन्सने 125 रनांना आपण मॅच हारलो. सेकंड लोएस्ट टोटल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 76 रन. 12 वर्षानंतर आपण इंग्लंडच्या अगेन्स्ट T20 सिरीज हारलो. 7 वर्षानंतर आपण बॅक टू बॅक T20 सिरीज हारलो आहे. जसं की मी बोललो की 200+ रनची पार्टनरशिप आपण पहिल्यांदा कन्सिडर केली आहे. 250+ रनचं टार्गेट आपण फर्स्ट टाइम कन्सिडर केलं आहे. 1605 दिवसानंतर, म्हणजे 4 वर्ष लागले आपल्याला नंबर 2 ला यायला. काय जबरदस्त रन होता. ह्या रन मध्ये आपण 2 T20 वर्ल्ड कप जिंकलो, एशियन गेम जिंकलो, एशिया कप जिंकलो आपण. पण आता सेकंड नंबरला आहे. सोप की झिम्बाब्वे सिरीज जिंकू दे, नेक्स्ट T20 सिरीज ज्या पण येतील जिंकू आणि नंबर 1 ला परत पोहोचू. तर ह्या व्हिडिओसाठी एवढं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा, कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटते का आपण हारलो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.